आता बघूयात मुंबईसह उपनगरात पहिल्याच मोठ्या पावसाचा इशारा देण्यात आलाय। येत्या 23 जून ते 28 जून दरम्यान संपूर्ण परिसरात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय। या 5 दिवसांच्या कालावधीत तब्बल 250 ते 300 मिलीमीटर पावसाची नोंद होण्याची शक्यता आहे। जून महिन्याच्या उत्तरार्धात मान्सून अधिक सक्रिय होणार असल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे। हवामान विभागाच्या अंदाजानुसार कमी कालावधीत जास्त पाऊस पडणार असल्याने सखल भागात पाणी साचण्याची शक्यता वर्तवली जाते। महापालिका आणि संबंधित प्रशासनाने आपत्कालीन यंत्रणांना सज्ज राहण्याचे आदेश दिलेले आहेत। आणि याचबद्दल अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी श्रीकृष्ण आवटी आता क्षणाला आपल्या बरोबर आहे। श्रीकृष्ण, जर आपण लक्षात घेतलं तर मुंबईमध्ये जो कालावधी या जून महिन्यातला व्यक्त करण्यात येतोय त्यामध्ये मोठ्या प्रमाणात म्हणजे 250 ते 300 मिलीमीटर पावसाची शक्यता जी आहे ती व्यक्त करण्यात आलेली आहे। यापूर्वी आपला अनुभव राहिलेला आहे की एका पावसात मुंबई ठिकठिकाणी मुंबईची तुंबई होते। अशा वेळी महापालिकेकडनं काय काळजी घेण्यात येते? अगदी मुंबईत आपण पाहायला गेलं तर अगदी जसा विलंब जो आहे तो पावसाला झालेला आहे, अगदी उशीर देखील पावसाला झालेला आहे। पण मुंबई महानगरपालिकेकडून विशेषतः जी काळजी घेतली जाते, अगदी गटार असतील, नाली सफाई असतील, त्याचबरोबर मिठी नदी असेल, ह्या संपूर्ण ठिकाणांवर तो गाळ काढण्यात आलेला आहे। अनेक ठिकाणी जे आहे ते फुटपाथ किंवा जसं आपण सायन प्रतीक्षानगर ह्या भागात असेल किंवा दादर हिंदमाता असेल, जो पाण्याचा निचरा किंवा उपसा करण्यासाठी मोटार्स जे आहे ते महानगरपालिकेकडून लावण्यात आलेला आहे। वेगवेगळ्या ठिकाणी अगदी पाहायला गेलं तर महापौर असतील, त्याचबरोबर सर्वच महानगरपालिकेचे कर्मचारी असतील, जे त्यांचं प्रगतीपथावरती म्हणजे ते काम जे आहे ते अगदी सुरू आपल्याला पाहायला मिळतं। अगदी ठिकठिकाणी गाळ उपसणी असेल, गाळ असेल किंवा जो साचलेली रेती असते संपूर्ण ठिकाणी ती काढली जाते। वेगवेगळी पाहणी किंवा वेगवेगळी उपकरणं लावून देखील पाण्याचा निचरा करण्यासाठी थेट महानगरपालिकेकडून जी आहे ती दखल घेतली जाते। परंतु पावसाला विलंब झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे। विशाल, धन्यवाद श्रीकृष्ण या सगळ्या माहितीबद्दल। त्यामुळे 23 जून ते 28 जून मुंबईकरांनी देखील या तारखा लक्षात घ्याव्यात, कारण केवळ प्रशासनच नाही तर नागरिक म्हणून आपल्याला देखील या सगळ्या परिस्थितीत सज्ज असणं फार आवश्यक असणार आहे। पुढे पाहूयात राज्य